सांगतायत 21 तारखेला सभा होणार आणि इथे असणारे नागरिकच घेणार आणि उपस्थितीसुद्धा इथे असणाऱ्या स्वाभिमानी नागरिकांची मोठ्या प्रमाणात असेल असा विश्वास आम्हाला वाटतो। खरं तर पवारसाहेब आपल्या शिष्याला या मतदारसंघातून कानमंत्र देणारे, मात्र तुम्ही भाषणात आत्ता म्हणला की खूप काही बोलायचं आहे। माझ्याबद्दल ते खूप काही बोलून गेले। मी तर साधा आमदार आहे आणि माझ्यावर जर खापर फोडण्याचा त्यांनी प्रयत्न केला असेल त्याच्यावरनं समजून घ्या ते काय लेवलचा विचार करतायत। आणि मग पवारसाहेब बोलतील ते बोलतील, साहेब काय बोलतील, त्यांचे अनुभव तर खूप मोठे आहेत, वेगवेगळे प्रसंग त्यांना तिथं माहिती आहेत। त्यामुळे 21 तारखेला साहेब काय बोलणार आज तरी मला सांगता येणार नाही। पण माझ्यावर जे काही ॲलिगेशन झालं होतं, माझ्या विरोधात ज्या काही गोष्टी बोलल्या होत्या ते 100% त्या दिवशी 21 तारखेला मी सांगेल असं या ठिकाणी नमूद करतो। खरं तर सभा होती हे होत असताना आजच आढळराव पाटलांना माडाचं चेअरमनपद दिलं। मी आता बोलतानाही म्हटला की आता माझ्या घरातलाच उमेदवार इकडे येऊ शकतो का, नक्की काय सुचवायचं? असं नाही, इथं येत असताना मला कळालं जे माजी खासदार या भागातून झालेत आढळराव साहेब यांना म्हाडाचं चेअरमनचं पद तिथं मिळालं। लोकसभा इलेक्शनच्या आधी एखादं पद जेव्हा मिळतं तेव्हा ती व्यक्ती उमेदवार सहसा राहत नाही असं समजूत सगळ्या लोकांची आहे। काही दिवसांपूर्वी अजितदादांच्या घरातून काही लोक इथं देवदर्शनासाठी आणि या परिसरामध्ये येऊन गेले होते असं कळालं। त्याच्यातून मीडियामध्ये आणि लोकांमध्ये चर्चा कुठेतरी सुरू झाली की आता मावळ नाही तर आपण शिरूरमध्ये उभं राहावं। आणि त्या चर्चेचा एक भाग म्हणून कुठेतरी इथं मी फक्त नमूद केलं ते होईलच असं मी बोलणार नाही, कारण का बारामतीतच अजून त्यांच्या कुटुंबातलं नाव कुठलंही जाहीर झालेलं नाही। जेव्हा हे दोन्ही जाहीर होतील तेव्हाच आपल्याला कळेल। पण आपल्याकडनं साहेबांकडनं अमोल कोल्हे हेच उमेदवार राहणार आहेत आणि हेच पुढचे या भागातले खासदार असतील। रोहितदादाही लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरणार। जेव्हा मी आमदारकीला पूर्वी उभं राहायचो होतो त्याच्या आधीच या भागातून चर्चा होती मी खासदारीला उभं राहील, त्यावेळेस फक्त ती चर्चा होती। आतासुद्धा ती चर्चाच आहे। मी कर्जत जामखेडला सोडणार नाही, कारण कर्जत जामखेडने मला लढायला शिकवलं। तिथली लोक माझ्यावर प्रेम करतात, मी त्यांच्यावर प्रेम करतो, त्यांच्यामुळे माझी ओळख या राज्यामध्ये झालेली आहे, देशामध्ये झालेली आहे। त्यामुळे मी आमदारकीच लढणार। पण जिथं कुठं आपल्या विचाराचे खासदार निवडून आणण्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून काम करण्याची जरूरत लागेल तिथं मी नक्कीच या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांसारखं तिथं जाईल। खरं तर मराठा आंदोलकांचा आपल्या सभेतच या ठिकाणी रोष होता। शिवनेरीवरती कुठल्याही नेत्याला येऊन देणार नाही अशी भावना एक आहे। असं असताना मराठा आमदार म्हणून तुमची पुढच्या काळातली भूमिका आणि त्यांना काय आश्वासन? गेल्या वेळेससुद्धा जेव्हा नागपूरला अधिवेशन झालं होतं त्याच्या आधी त्या दिवशी आणि त्याच्यानंतरसुद्धा मराठा समाजाच्या युवांना आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका आमच्या सगळ्यांची आहे। पण ज्या पद्धतीने सरकार वागतंय, ज्या पद्धतीने विविध समाजामध्ये वाद निर्माण केला जातोय त्याच्यावरनं एकच कुठंतरी अंदाज आपल्या सर्वांना येतोय की हा जो गोंधळ आहे, हा जो गुंता आहे तो तसाच जर ठेवण्यात आला तर कदाचित त्याचा फायदा सत्तेत असणाऱ्या लोकांना लोकसभेला होईल। दोन समाजामध्ये वाद निर्माण झाला, राजकीय दृष्टिकोनातून तो फायदा सत्तेत असणाऱ्या भाजपला होईल असं काही लोकांचं मत आहे। त्यामुळे हा तिढा सुटावा असं आमचं प्रामाणिक मत आहे। पण सत्तेतल्या लोकांनी त्या बाबतीत पुढाकार घेतला पाहिजे। कालच तुम्ही बघितलं धनगर समाजाचा जे आरक्षणाचा मुद्दा होता कोर्टातून तो काढण्यात आला, नाही तर त्याला खालीच करण्यात आलं। खरं तर मराठा समाज, धनगर समाज, लिंगायत समाज, मुस्लिम समाज हे जे कुठले समाज आहे टिकणारं आरक्षण आपल्याला द्यायचं असेल ते फक्त कालच्या ऑर्डरमध्ये तुम्ही वाचलं असेल ते केंद्र सरकारच देऊ शकतं। आपल्याला घटनादुरुस्ती केल्याशिवाय, प्रेसिडेंटची परवानगी असल्याशिवाय, पार्लमेंटचं सहकार्य असल्याशिवाय अशा पद्धतीने आरक्षण आपल्याला टिकणारं हे मिळू शकत नाही। 20 तारखेला ते म्हणत आहेत की टिकणारं देतील, टिकलं तर चांगलंच आहे। पण फक्त दिशाभूल करणारं आरक्षण ते देणार असेल आणि उद्या जाऊन त्यांचीच काही कार्यकर्ते जे पूर्वी कोर्टात जाऊन आरक्षण थांबवलं होतं भाजपचे, तसंच जर त्यांनी केलं तर अतिशय
घातक अशी परिस्थिती येत्या काळामध्ये होऊ शकते. त्यामुळे सरकारने एक कुठं दक्षता घ्यावी. तुमच्याकडे ताकद आहे, केंद्रात तुमचं सरकार आहे. एकदा जाऊन मोदी साहेबांना तरी भेटा. मोदी साहेब इथे येतात, भाषणं करतात, निघून जातात. तर जे येत असतील तर जी गोष्ट पार्लमेंटमध्ये होऊ शकते, 50% पुढे जाऊन टिकणारं आरक्षण हे आपल्याला मिळू शकतं, तर जाऊन एकदा बोलून तर बघा. आणि तेवढं धाडस आणि हिंमत या लोकांकडे आहे का येत्या काळामध्ये बघावं लागेल. दादा 19 तारखेला शिवनेरीवर शिवजन्मोत्सव होतोय. 5 दिवसाचा हा सोहळा राज्य सरकार करते. मात्र याचं सगळं नियोजन मुंबई आणि ठाण्यातून होतंय. स्थानिक पातळीवर कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाव नाही हे सगळं नियोजन मुंबईतून होतं. एकदा हा कार्यक्रम होऊन जाऊ द्या. तिथं कार्यक्रम जे घेतले जातात त्या कॉन्ट्रॅक्टरला कसं काम दिलं जातं, ते कॉन्ट्रॅक्टर कोणाच्या जवळचे आहे, कोणाच्या परिचयाचे आहे, त्यासाठी नेगोशिएशन झालं होतं का नव्हतं, त्याच्याचबरोबर त्याच्यासाठी इतरही चांगल्या ज्या कंपन्या आहेत त्या घेतल्या गेल्या होत्या का नव्हत्या, लोकल लोकांना संधी दिली गेली होती का नव्हती, हे सगळं आपल्याला कार्यक्रमानंतर स्पष्ट होईल. त्याच्यावरूनच कुठंतरी एक आपल्याला कळेल की सगळा कंट्रोल कॉन्ट्रॅक्टरपासून तो कार्यक्रम होऊसपर्यंत हा कुठेतरी मंत्रालयातून केला जातो. खरं तर इथं असणारे जे आमदार आहेत, जे लोकसभेचे खासदार आहेत, त्यांनासुद्धा विश्वासात घ्यायची जरूरत असते. पण एकदा रिमोट कंट्रोलची सवय भाजपला लागल्यामुळे त्यांना असं वाटतं की सगळंच मंत्रालयातून होऊ शकतं. मग हे जर त्यांना वाटत असेल तर मग येत्या काळामध्ये निकालसुद्धा सामान्य लोकांच्या हातामध्ये जे रिमोट कंट्रोल मताचं आहे ते लोकच या भाजपला आणि तिथे असणाऱ्या सत्तेतल्या लोकांना निकाल दाखवतील असं आम्हाला वाटतं. बारामतीमध्ये एकटं पाडलं जाईल असं कुठेतरी अजित पवारांनी वक्तव्य केलं आहे आणि भावनिक केलं जाईल. भावनिक केल्यानंतर कुठेतरी रोजीरोटीचा प्रश्न सुटणार आहे का असं विधान अजित पवारांनी केलं. कालच हे वक्तव्य करत असताना अजितदादांनीच लोकांना कुठेतरी भावनिक करण्याचा प्रयत्न केला. एका बाजूला तुम्ही म्हणतात पुढची लोक भावनिक करतील, दुसऱ्या बाजूला तुम्हीच जर